गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशीचा अभ्यास सुरू आहे आणि तृप्तिदीपाचा विचार सुरू आहे. तृप्तिदीपामध्ये जी कोणावरही आणि कशावरही अवलंबून नसलेली जी तृप्ती आहे ती श्री गुरूंमुळेच प्राप्त होते, असा 60व्या श्लोकाचा विचार आहे. की आप्तवाक्यांनी जे ज्ञान होतं त्याच्यामध्ये काही संशय राहत नाही. आणि संशयामध्ये आपण 3 संशयांचा विचार केलाय की ती प्रमेयाविषयी असलेली जी असंभावना आहे. प्रमेय शब्दाचा अर्थ जे जाणून घ्यावयाचे असते ते. आता ब्रह्म हा जाणून घेण्याचा विषय वेगळेपणाने नाही, तरी सुद्धा जोपर्यंत त्याच्या परोक्ष ज्ञानाचा विचार सुरू आहे ब्रह्मस्वरूपासंबंधी, तोपर्यंत तो माझ्या जाणून घेण्याचा विषय आहे. आणि त्या जाणून घेण्यातनं जेव्हा मी शोधता शोधता त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो, तेव्हा जो जाणावयाला जातो तो जाणणे रूपच होतो, म्हणजे ब्रह्मरूपच होतो. असा सगळा विचार जो आहे त्या ठिकाणी मात्र कुठलाच संशय राहत नाही. हा सगळा विचार जो आहे तो या 60व्या श्लोकात मांडलाय. आणि मग 61वा श्लोक सांगताना हे उदाहरण सिद्धांताशी जोडतात. आता सिद्धांत एकच आहे की जीव ब्रह्मैव नापराहा, जीव ब्रह्मरूपच आहे किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञान, अज्ञानाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती, हाच आपल्या खऱ्या अभ्यासाचा विषय आहे. आणि या विचाराला धरूनच आपण पुढे ती सगळी वाटचाल करणार आहे. तृप्तिदीपामध्ये कुठेही अवांतर विषय म्हणजे पूर्व पक्षाचा वगैरे अशी भूमिका तुम्हाला फार कमी दिसेल. जे काय प्रश्न विचारलेले असतील ते सुद्धा जीवब्रह्मैक्य ज्ञानाला अनुकूल अशा विचारांचेच प्रश्न असतील. म्हणजे अशा पद्धतीने तृप्तिदीप का महत्वाचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता 61वा श्लोक आहे तो सांगतोय सत एव सौम्य इदम स्वत एव सौम्य इत्यादी श्रुती वाक्यांनी ब्रह्मसत्य आहे हे श्रद्धेने स्वीकारून तत्वमसी सारख्या महावाक्याने त्याचा मी सत्य ब्रह्म आहे असा अनुभव घ्यावा. आता इथे एक वेदांत विचारसरणीचा विचार आपल्या पुढे मांडलाय. वेदांत विचारसरणीमध्ये निष्काम कर्मोपासना, बहिरंग साधन, नंतर विवेक वैराग्य समाधी षटक जरा त्याच्यापेक्षा अंतरंग, मग श्रवण मनन निधिध्यासन हे जरा आणखीन त्यापेक्षा अंतरंग, म्हणूया मध्यम अंतरंग, आणि मग पुढे तत्वम पदार्थ शोधन हे अत्यंत अंतरंग. आता इथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे तो अत्यंत पद्धतशीरपणे म्हणजे 1 बाय 1 अतिशय स्टेप वाईज तो जो मांडलेला आहे तो वेदांतानी मांडलेला आहे. आणि वेदांतानी मांडताना मग या बीजरूपात असलेली जगताची संकल्पना, मग एकोहम बहुस्यामचा विचार, आणि मग अनुप्रविशत श्रुती, त्याच्यामध्ये सतैव सौम्य इदमाग्र असीत हा या श्रुतीचा विचार एवढाच सांगायचा आहे की जगाच्या पूर्वी ब्रह्म होते. होते म्हणजे आहे या अर्थाने बोलायचंय. आणि ते आहे ब्रह्म जे आहे 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 रूपानी, आता ते मला अपरोक्ष रूपाने कळलं पाहिजे. आणि ते जर का मला अपरोक्ष रूपाने कळायचं, कळून घ्यायचं असेल तर मला वेदांतांवर श्रद्धा ठेवली पाहिजे, श्रीगुरूंवर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. असं हे श्रद्धेने स्वीकारायचं. आणि श्रद्धेने स्वीकारून मग ते तत्वमसीचं चिंतन जे आहे की जे श्रीगुरूंकडनं मला कळतं, त्यांनी बोललेले तत्वमसीचे शब्द आणि माझ्या कानाचा जेव्हा संबंध तयार होतो त्यावेळी मला त्या अहम ब्रह्मास्मी पर्यंतचा जो प्रवास आहे, मध्ये अज्ञानाची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, हा विचार पक्का आहे. की कधीही विचार करायची वेळ आली की निष्काम कर्मोपासना ते ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता, तेव्हा अज्ञानाची निवृत्ती हा शब्द मध्ये आहेच आहे. म्हणून इथे जीवच ब्रह्म आहे हा जो सत्य ब्रह्माचा जो अनुभव आहे तो अनुभव घेण्यासाठी एक प्रोसेस तयार केलेली आहे. आणि त्या प्रोसेसनुसार जो अभ्यास करतो त्याला मात्र त्या आनंदाचा लाभ होतो, हा मुख्य विचार आहे. म्हणून इथे वेदांत वाक्यामध्ये तो विचार येणार आहे, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. तो पुढे एकदा विचार येणार आहे त्यावेळी मग मी त्या अवांतर वाक्य आणि महावाक्याची डेफिनेशन पण सांगेल आणि मग पुढे आपण त्याचा तसाही विचार करूया. आता 62वा जो श्लोक आहे, मी ब्रह्म आहे ही बुद्धी अखंड आहे हे सांगणारा आहे. ज्या अर्थी सुरुवातीला, मध्ये व शेवटी सर्व अवस्थात मी ब्रह्म आहे ही बुद्धी ढळतच नाही, त्या अर्थी तिला झालेले अपरोक्ष ज्ञान स्थिर आहे असे म्हणता येते. बुद्धीला आत्मज्ञान होते वाक्य चालू विषयाच्या संदर्भाने घ्यावे, यो बुद्धे परतस्तु स हेच खरे.
मुख्य विचार काय आहे, की ज्या अर्थी सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी. कारण सुरुवातीला म्हणजे हे जग निर्माण झाल्यावर आणि मग जगताच्या मध्यभागी आणि जगताच्या शेवटी म्हणजे या जगताचा नाश होताना. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्थांमध्ये आहे आणि आहे या नावाने प्रसिद्ध असलेलं तत्व जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे या ते जगताच्या पूर्वीही आहे, जगत असतानाही आहे आणि जगताचा अंत झाल्यावरही आहे. म्हणून इथे काय आहे, तिन्ही अवस्थामध्ये ब्रह्म अपरोक्षत्वाने प्रथम पासूनच आहे. पण ते मला कळलं पाहिजे. मुख्य विचार काय आहे, की ते तसं आहे, हे मला विचार केल्याशिवाय कळत नाही. आणि विचार शब्दाचा अर्थ काय आहे, की आत्मानात्म विचार. आत्मानात्म विचारांनी ते ब्रह्म मी आहे, हे कळून घेण्याची तिथे व्यवस्था तयार होते. मग आता बुद्धीला आत्मज्ञान होते असं जेव्हा बोलायची वेळ येते, त्यावेळी तुम्ही एखादा आक्षेप घेऊ शकता, की बुद्धी जड अचेतन आहे, मग तिला कसं काय ज्ञान होतं? जेव्हा बुद्धीला आत्मज्ञान होतं अशी जेव्हा भाषा बोलायची वेळ येते, तेव्हा ते बुद्धिस्त चिदाभासाला ज्ञान वृत्तीच्या स्तरावर प्रथमतः होतं. आभासाच्या 7 अवस्था जेव्हा सांगितल्या गेल्या, तेव्हा परोक्ष ज्ञानानंतर आलेली अपरोक्ष ज्ञानाची अवस्था आहे. तिथे मी कुटस्थ रूप आत्मा आहे, हे वृत्तीच्या स्तरावर झालेलं ज्ञान आहे. त्यामुळे शोकनाश झालेला आहे आणि त्या शोकनाशातनं मग खरं अस्सल ज्ञान जे आहे, की ज्याला आपण सहजता म्हणतो, ती आनंदाबाबतीचा विचार आहे, तोच या तृप्तीचा विचार आहे. म्हणून इथे तृप्तीचा जो विचार आहे, त्यावेळी तो तृप्तीचा विचार मांडताना परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान या स्वरूपात मांडली जाते. आत्ता ही जी काय तृप्ती आहे, ही शब्दज्ञानाच्या स्तरावर मांडली जाते. पण जेव्हा ती माझ्या अनुभवाचा विषय होते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, अपरोक्ष ज्ञान झालं. पण ते अपरोक्ष ज्ञान दृढ अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असलं पाहिजे. दृढ म्हणजे पक्क, अपरोक्ष म्हणजे साक्षात ते मी आहे आणि अपरिवर्तनीय म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही असे. अशा पद्धतीने जर ते ज्ञान झालं, तर मग त्याला आपण खऱ्या अर्थाने ज्ञानरूपता प्राप्त झालेली आहे. ती प्राप्ती ही तृप्तिरूप असते, हा विषय आपल्या अभ्यासाचा आहे. आता 63वा जो श्लोक आहे, तो असं सांगतो, महावाक्याच्या केवळ श्रवणाने परोक्ष ज्ञान व मनन चिंतनासह असलेल्या महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होते हे कशावरून? आता ही घेतलेली शंका आहे. कारण आपण अभ्यासक्रम सांगितला, निष्काम कर्मोपासना, विवेक वैराग्य समाधी षटक, तत्वम पदार्थ शोधन, त्याच्या आधी श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हा आपल्या अभ्यासाचा क्रम सांगितला ज्ञानविचारातल्या. पण जेव्हा शंका विचारली जाते तेव्हा त्याचं उत्तर द्यावं लागतं. आणि मग ते उत्तर हा 63व्या श्लोकाचा विचार आहे. फार पूर्वी भृगू नावाच्या ऋषीने जन्माधिकांना कारण होणारे या लक्षणांवरून ब्रह्माचे परोक्ष ज्ञान करून घेऊन पुढे विचाराने त्याने ते साक्षात म्हणजे प्रत्यक्ष असे जाणले. आता हा तैत्तरीय श्रुतीतला विचार आहे, की भृगू नावाच्या ऋषींनी ते जाणलं. आता ते जाणलं म्हणजे कसं जाणलं? तर त्यांनी ज्याच्या सत्तेवर ही भूते जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. आता ती सत्ता कोणाची आहे? तर ती ब्रह्मस्वरूपाची आहे. ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे, ते सुद्धा हेच सांगतं. जन्माद्यस्य यतः. ज्याच्या सत्तेवर जन्म होतो, मग आता जन्म होतो म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आला? पुन्हा स्थिती हा विचार आला त्याच्यापुढे आणि पुढे लय असा विचार आला. म्हणून इथे काय आहे, की मी काय जाणून घ्यायचंय, की ज्याच्या सत्तेवर हा सगळा व्यवहार घडतो माझ्या जीवनाचा वाच्यार्थाने असलेला, तर त्याची ती सत्ता जी आहे मूळ, की त्याला आपण म्हणतो सच्चिदानंद ब्रह्म, ती सत्ता मला कळाली पाहिजे. कारण ह्या तीनही विचारांचा म्हणजे माझं अस्तित्व असावं, मला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हावं आणि मला आनंदच कायम व्हावा, या 3 प्रेरणा कुठून आल्या? या 3 प्रेरणांचा शोध म्हणजेच ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा शोध आहे. म्हणून इथे आपल्याला आधी ते शब्दज्ञानाने कळून घ्यावं लागतं, त्यालाच परोक्षत्वाने जाणलं अशी भूमिका मांडता येते. आभासाच्या 7 अवस्थेमध्ये परोक्ष ज्ञान ही भूमिका आहे. म्हणून शब्दांच्या स्तरावर आपल्याला ते नीट कळून घेतलं पाहिजे. त्याने आपल्याला साधन विचाराची एक प्रोसेस तयार होते अंतःकरणात. आणि मग तेच परोक्ष ज्ञान आपल्याला त्या त्या पद्धतीने आपला आचार आणि विचार या दोन्ही भूमिका मांडायला एक आपल्या अंतःकरणात एक मोठी भूमिका तयार करतो. त्यालाच आपण ज्ञानविचाराची भूमिका असं म्हणू शकतो. आणि तीच ज्ञानविचाराची भूमिका आपल्याला तसं तसं वागायला भाग पाडते आणि मग आपण त्या अज्ञानातनं निवृत्त होऊन पुढे आनंदाशी एकरूप होतो. आता यालाच तर म्हणतात आत्मानात्मविचार. एक आत्माच तेवढा अविनाशी क्रियारहित असून उर्वरित जगत चंचल व नाश पावणारे आहे. आता हा जो विचार आहे हाच आत्मानात्मविचार आहे. आणि तो जर का आत्मानात्मविचार मी सतत करत राहिलो, की देह तेव्हा 5 भूतांचा
शेखी जाईल पंचत्व. मग देह कसा आहे? 5 महाभूतांचा आहे, मग 5 कोशांचा बनलेला आहे किंवा 4 देहांचा बनलेला आहे. मग अशा पद्धतीने विचार केले तर मग 4ही देहांचं निरसन किंवा या 5 कोशांचं निरसन हे केवळ आनंदाकडे जाणारा विचार आहे. अशा पद्धतीने आपल्याला विवेक करायचा आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. विवेकाने काय होतं? मी सुखरूपतेकडे जातो आणि अविवेकामुळे मी देहाला सत्यत्व देतो, बुद्धीला सत्यत्व देतो. वास्तवात बुद्धिमान कोण आहे? असा विचार करायची वेळ आली तर सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान ईश्वर आहे, की त्याने हे जग निर्माण केलं. त्याला मात्र त्या निर्माण केलेल्या जगताचा अहंकार नाही, माया त्याच्या स्वाधीन. आणि मी मात्र छोट्या छोट्या गोष्टी करून मी जर का अहंकारी होत असेल तर मी अनात्म विषयांमध्ये गुंतलेलो आहे आणि हा अविवेकी विचार आहे. पण हा विचार जेव्हा सुटतो तेव्हाच खऱ्या अर्थाने मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होऊ शकते. म्हणून इथे अपरोक्ष ज्ञान झालं कोणाला असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा हा जो क्रम आहे साधनेचा, निष्काम कर्म उपासना ते तत्वन पदार्थ शोधन, हा विचार आपल्याला करणीय आहे आणि तोच या 63व्या श्लोकाचा उत्तरादाखल केलेला विचार आहे. आता जो 64वा श्लोक आहे तो पण उत्तर देणाराच श्लोक आहे. येथे भृगूच्या पित्याने तू ब्रह्म आहेस हे महावाक्य सांगितले नाही, परंतु अन्न प्राण इत्यादिकांचा ब्रह्मत्वाने विचार करून ब्रह्मज्ञानाची युक्ती सांगितलेली आहे. मुख्य कारण काय आहे की तुमच्या त्या महावाक्यजन्य विचारानेच ज्ञान होतं का, हा प्रश्न आहे. आणि आपल्याला काय सांगायचंय की महावाक्यजन्य विचाराने ज्ञान होते, महावाक्यजन्य विचाराने ज्ञान होते. श्रीगुरु मला काय सांगतात? ते तू आहेस. आणि ते तू आहेस सांगतात आणि मग मला काय कळतं? ते मी आहे. मग आता ते तू आहेस ते मी आहे याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये तो सगळा साधन विचार आहे. म्हणजे इथे काय आहे? त्याच्या पित्याने, त्या भृगु ऋषींच्या पित्याने त्याच्या म्हणजे ते श्री गुरुपदाची व्यक्ती त्यांनी सांगितलं की तू कोण आहेस. आणि तू कोण आहेस असं सांगताना त्यांनी तिथे नकळत एक सोहम ध्यानाची प्रक्रिया त्याच्या पुढे दिलेली आहे. भृगु ऋषींपुढे हे लक्षात घ्यावं लागेल की अरे नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद दे. उदाहरणार्थ देहबुद्धीचा विचार आला तर त्या देहबुद्धीच्या विचाराला तू आत्मविचारांनी छेद दे. क्षणभर शांत अंतःकरण कर, 6 अहम म्हण, सोहम म्हण आणि त्या आनंदाचा अनुभव घे. आता ही नाही का झाली शेवटी विचार केला तर त्या महावाक्यजन्य विचारांची प्रक्रिया? म्हणजे प्रत्यक्ष महावाक्य अगदी वेगळेपणाने सांगितलंच पाहिजे असा त्याचा विचार नाहीये. पण इथे काय आहे की आत्म्याची व्याप्ती ही प्रत्येक जगात आहे. या जगातल्या प्रत्येक विचारात किंवा असं आपण म्हणू की या जगाचा आणि आत्मस्वरूपाचा कार्यकारण भाव संबंध जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा जगत हे कार्य आहे आणि ब्रह्म हे त्याचं कारण आहे. कल्पित रूपाने का होईना आपल्याला कारणत्व जेव्हा आपण ब्रह्मस्वरूपाला देतो तेव्हा मात्र आपल्याला कारणाचे गुण कार्यात उतरतात. कल्पित रूपाने त्या ज्या अर्थी ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे त्या अर्थी कार्यामध्ये सुद्धा त्याची व्याप्ती आहे. म्हणजे ती आनंदाचा विचार आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये अस्तित्व, नंतर कळणेपणा आणि आनंद विचार हे सगळे विचार जर त्याच्यामध्ये असतील तर ती आनंदाची व्याप्ती जी आहे ते आनंद रूप असलेलं ब्रह्म मी आहे असा विचार करूनही ज्ञानविचार पूर्ण होण्याची व्यवस्था असते. म्हणून येथे आपल्याला विचार प्रक्रिया करायची आहे आणि ती प्रक्रिया करता करता हळूहळू मी तृप्त आहे असा अनुभव घ्यायचा आहे. हाच विचार हा पुढे आपल्याला 65व्या श्लोकाच्या विचारांनी सांगतात. वरील रीतीने आत्मज्ञान झाले तरी ब्रह्मज्ञान कसे होईल? आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान काय वेगळं असतं का? वेगळं असेल तर काय ते सांगा. हा सांगणारा 65वा श्लोक. अन्नमय कोश, प्राणमय कोश इत्यादींचा पुन्हा पुन्हा सूक्ष्मातिसूक्ष्म विचार करून आनंदरूप आत्म्याचा अनुभव घेऊन त्या कुटस्थावर सुद्धा त्याने ब्रह्माची लक्षणे नीट बसवली. अभ्यास जेव्हा करायची वेळ येते तेव्हा 2 विचार पुढे येतात. एक व्यष्टी सापेक्षता आणि एक ब्रह्मांड सापेक्षता. व्यष्टी म्हणजे व्यक्ती असा आपण विचार करूया, इंडिव्हिज्युअल असा विचार करूया. मग त्या व्यक्तीच्या रूपात जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा संत सांगतात पिंडी ते ब्रह्मांडी. पिंडी म्हणजे काय की प्रत्येक हा जो पिंड आहे म्हणजे देहादी रूपाने भासणारी, उपाधी रूपाने भासणारी जी व्यक्ती आहे तर पिंडाच्या निमित्ताने पिंडाचं अधिष्ठान काय आहे तर कुटस्थ आहे. आणि ब्रह्मांडाचं अधिष्ठान म्हणजे व्यापक जगाच्या निमित्ताने जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा ब्रह्मांडाचा विचार आहे. म्हणजे ब्रह्मांड सापेक्षतेने ब्रह्म विचार आहे आणि पिंड सापेक्षतेने कुटस्थ असा विचार आहे. पण काय झालं त्या ब्रह्मांड चैतन्याचाच एक भाग हा
पिंडाचा आहे ना, म्हणजे जीव आहे ना. मग असं जर असेल तर मग काय आहे, की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, किंवा जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणजे इथे काय आहे, की आपल्याला श्री गुरु काय सांगतात ते लक्षात घेतलं पाहिजे, की शुद्ध आणि शांत भृगु ऋषी हे तपस्वी होते आणि त्यांनी ते वाक्य श्री गुरूंनी हे सांगितलं, की बाबा रे तू कोण आहेस, तू आत्मा आहेस हे त्यांनी सांगितलं. मग आता मी आत्मा आहे हे जर का सांगितलं त्यांनी, तर मी आत्मा नाही या ज्या गोष्टी आहेत त्या दूर करण्याचं काम माझं आहे. त्यालाच तर शेवाळ, पाणी शेवाळ्याच्या दृष्टांतामध्ये शेवाळ्याचा विचार जो आहे तो आहे. अज्ञानाची निवृत्ती ही केवळ ज्ञानरूपतेचा विचार असतो. म्हणून पिंडानी साधन करून अपरोक्ष ज्ञानात वृत्तीच्या स्तरावर मी आत्मा आहे हा जेव्हा अनुभव येतो, किंवा मी कुटस्थ आहे हा अनुभव येतो, तोच अनुभव व्यापक होण्यासाठी श्री गुरु सांगतात, आता तुला जे कळलंय ना ते सर्वांमध्ये पहा. आता यालाच तर काय म्हणतात, व्यापक ब्रह्माचा अनुभव. आता चांगदेव महाराजांना आत्मानुभव नव्हता का? होता. पण तरी सुद्धा तो आत्मानुभव त्यांचा पक्का नव्हता, ध्यानकाळी होता. मग आता ज्ञानदेवांनी 65 मध्ये काय सांगितलं, केवळ तो आत्माच ब्रह्मरूप आहे. महावाक्य चिंतन त्यांना सांगितलं आणि ते महावाक्य चिंतन श्री चांगदेव महाराजांना कळलं. 65 ओव्यांमध्ये त्यांचं काम भागलं. अधिकार मोठा आहे त्यांचा. आता मला 5000 ओव्या आणि हे 700 पानाची पंचदशी अभ्यास केल्याशिवाय कळत नाही, याचा अर्थ अधिकारापरत्वे भाषा आहे. म्हणून इथे भृगु ऋषींची अधिकारता मोठी होती, त्यांना ते कळालं आणि कळाल्याबरोबर त्यांनी जे कुटस्थाची जी लक्षणं आहेत तीच त्या ब्रह्मस्वरूपाची लक्षणं आहेत असा विचार केला आणि मग ती बसवून ते कोण आहेत, म्हणजे मी आत्मा आहे म्हणजेच आत्माच ब्रह्मरूप आहे, अशा पद्धतीने त्यांना जीवब्रह्मैक्य ज्ञान झालं. म्हणून इथे काय आहे, आत्मानुभव आणि ब्रह्मानुभव जेव्हा बोलायची भाषा जेव्हा येते, तेव्हा मात्र आपल्याला शास्त्र बोलताना, व्यष्टी सापेक्षतेने बोलताना आत्मानुभव हा विषय पहिल्यांदा बोलावा लागतो आणि ब्रह्मानुभव हा विषय दुसऱ्यांदा बोलावा लागतो, म्हणजे तो व्यापकतेचा विचार बोलावा लागतो. पण ह्या केवळ बोलण्याच्या भूमिका आहेत. आत्मानुभवानंतर ब्रह्मानुभव आल्याशिवाय राहतच नाही, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पण श्री गुरु म्हणतात तसा साधन विचार आपल्याला करावाच लागेल. आता आणखीन त्याचं स्पष्टीकरण हा 66व्या श्लोकाचा विचार आहे. सत्यम ज्ञान, सत्य ज्ञान व अनंत अशी ब्रह्माची लक्षणे सांगून ते गुहेत राहणारे या शब्दांनी 5 कोशांमध्ये असल्याचे सांगितले. आता इथे आपल्याला स्वरूप लक्षणं आणि तटस्थ लक्षणं अशी एक भाषा आपल्या पुढे आलेली आहे, की सत्य ज्ञान आणि अनंत आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा ती आत्म्याची स्वरूप लक्षणं आहेत असं बोललं जातं. आणि मग स्वरूप लक्षणाच्या बाजूनी म्हणजे अपेक्षेने दुसरा विचार जेव्हा येतो, तेव्हा तो तटस्थ लक्षणांचा येतो. म्हणून स्वरूप लक्षण या शब्दाचा अर्थ ज्या लक्षणांमध्ये कधीही बदल होत नाही त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आता हे स्वरूप लक्षण आहे, त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. पण तटस्थ लक्षणाचा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र जे लक्षण कधी असतं कधी नसतं, असं तेव्हा त्याला काय म्हणायचं, तटस्थ लक्षण. उदाहरणार्थ जग नावाची गोष्ट आहे, तर तेव्हा ईश्वर नावाच्या तत्वाचा विचार करावा लागतो. पण जग नावाची गोष्ट जेव्हा बीजरूपात साठवली जाते, म्हणजे जगाचा लय होतो, तेव्हा ईश्वर नावाच्या तत्वाचाही लय होतो. म्हणजे ईश्वर नावाचं जे तत्व आहे ते जगाच्या अपेक्षेने आहे आणि अपेक्षेने असल्यामुळे ते तटस्थ लक्षणात मोडतं. म्हणून मला काय मिळणार आहे, की जेव्हा मी या नको असलेल्या विचारांचा, मी म्हणजे देह नाही, अन्नमय कोश म्हणजे काय, देहमय विचार, मनोमय कोश म्हणजे काय, सूक्ष्म देहाचा विचार. आता मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही, असा सगळा विचार केल्यानंतर नाही नाहीचा काय उरतं, जे आहे तेच उरतं. त्यालाच म्हणतात शुद्ध ज्ञान. त्या शुद्ध ज्ञानाचा विचार आपल्या अंतःकरणात उरतो आणि मग त्या 5 कोशांच्या गुहेत असलेला, त्याला गव्हरगुप्त असा शब्द आहे, आत्मा, तो आत्मा मी आहे या स्वरूपात मला ते ज्ञान होतं आणि तो आत्मा मात्र या 5 कोशांचा आणि त्या आत्मस्वरूपाचा काही संग नाही. असंगोयम पुरुषाः अशी एक श्रुती आहे आणि तो असंग असलेला आत्मा मी आहे असं मला कळतं आणि हे भ्रामक विचार जे आहेत ते माझ्या अंतःकरणातनं निघून जातात. म्हणून हे 5 कोशांमध्ये असलेलं जे तत्व आहे ते जर मला जाणून घ्यायचं असेल, तर त्या तत्वमसी चिंतनाचा विचार हा करावा लागेल, कारण पुढे त्या तत्वमसीच्या चिंतनाविषयीचं चिंतन हे पुढच्या 5-10 श्लोकांमध्ये ते सुरू होणार आहे. आता प्रमाण देतायत, छांदोग्य श्रुतीचं दुसरं प्रमाण देतायत, तो 67व्या श्लोकाचा विचार आहे. असा आत्मा या प्रकारे श्रुतीत सांगितलेल्या लक्षणांवरून इंद्राला त्याचे परोक्षत्वाने ज्ञान होऊन
त्या ज्ञानाच्या अपरोक्षत्वासाठी तो 4 वेळा श्रीगुरूंकडे गेला. आता इथे काय आहे, त्या इंद्राचे श्रीगुरु म्हणजे प्रजापती. आता त्या श्रीगुरूंकडे तो 4 वेळा गेला. म्हणजे हा जो पापरहित आत्मा जो आहे तो मी आहे, अशा पद्धतीने जेव्हा असा आत्मा, असा म्हणजे कसा, तो सच्चिदानंद रूप असलेला आत्मा तो मी आहे, अशा पद्धतीने कळून घेण्यासाठी तो इंद्र त्यांच्या श्रीगुरूंकडे 4 वेळा गेला. आता 4 वेळा गेला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, की ते 4 वेळा हे उपलक्षण आहे असा विचार करा. ज्या ज्या वेळी मी श्रीगुरूंकडे जातो त्या त्यावेळी माझी आणि श्रीगुरूंची काय चर्चा झाली पाहिजे हा विचार आपल्या पक्का मनात पाहिजे. मी किती वेळा जातो? इंद्र तर 4च वेळा गेला. मी हजारो वेळा जातो. वर्षातनं मी 24 वेळा जातोच. 15 दिवसाला एकदा जातोच. पण जाऊन तिथं मी काय करतो हा फार महत्वाचा विषय. जाऊन मी तिथं जर का आत्मचर्चा करत नसेल तर मी ते जाणं माझं व्यर्थ आहे. इंद्राने जाणं त्याचं व्यर्थ केलेलं नाहीये. इंद्र तिथे गेला. इंद्राला त्यांच्या श्रीगुरूंनी परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाचा विचार आणि साधन प्रक्रिया समजावून सांगितली. आणि साधन प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर इंद्रानी तो आत्मा मी आहे हा अनुभव येण्यासाठी साधन आणि तप केलेलं आहे. आता तप या शब्दाचा अर्थ साधना असा आहे. तपश्चर्या केली या शब्दाचा अर्थ त्यांनी साधन केलेलं आहे. इंद्रदेवतेने साधन केलेलं आहे आणि साधन केल्यानंतर त्या इंद्राला सुद्धा अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. म्हणजे मी कोण आहे हा विचार त्यांच्याकडे पक्का नीटपणे कळलेला आहे. म्हणजे त्या इंद्राला सुद्धा प्रत्यक्ष साधन चुकलेलं नाही तर मला कुठून चुकणार आहे. म्हणजे मी श्रीगुरूंकडे गेलो 4 नाही 400 वेळा गेलो तरी 400 वेळा सुद्धा मला त्या आत्मज्ञान विषयकच पहिली चर्चा करून घेतली पाहिजे. ती झाल्यानंतर तुम्ही थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण मला काय केलं पाहिजे हा विचार जर माझ्या अंतःकरणात नसेल तर मग मात्र मला इंद्र काय विचारतो या श्लोकाच्या निमित्ताने मी काय श्रीगुरूंना विचारलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. इंद्राची भूमिका आणि माझी भूमिका जर शिष्याची असेल तर मी श्रीगुरूंना काय श्रीगुरूंना विचारलं पाहिजे हे जर मला कळलं नाही तर हे जीवन माझं व्यर्थ जाण्याची एक व्यवस्था तयार मीच करून ठेवतो. आता 68वा श्लोक सांगतो, ऐतरीय श्रुतीचे हे 3रे प्रमाण आहे. असा हा आत्मा असे म्हणून प्रथम ब्रह्माचे परोक्ष लक्षण सांगितले व शेवटी अध्यारोप व अपवाद मदतीने प्रज्ञान हेच ब्रह्म सांगितले. आता ब्रह्माचं शब्दाच्या स्तरावर सांगितल्यानंतर मग शेवटी अध्यारोप आणि अपवादाची भाषा मांडली. कारण अध्यारोपात काय सांगायचंय की अध्यास रूपाने भासणारा जो देह आहे तो मात्र आलाय जन्माला, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. हे तुझं स्वरूपच नाहीये. तुझं स्वरूप हे निरंतर आहे आहे आणि आहे. त्याला असतची असे अशी समर्थांची भाषा आहे. आणि मग ते जर का असतची असे असलेलं जो स्वरूप आहे ते मी आहे हे कळून घ्यायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, महावाक्याचं चिंतन केलं पाहिजे. आता इथे प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. आता प्रज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानरूप ब्रह्म. प्रज्ञान शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक बुद्धी असा सुद्धा अर्थ होतो आणि जेव्हा प्रज्ञानम ब्रह्म असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा ज्ञानरूप ब्रह्माचा विचार आहे आणि असा ज्ञानरूप ब्रह्माचा विचार ते मी आहे अशा विचारांनी जेव्हा मला अनुभव येतो त्यावेळी आलेला अनुभव हा अपरोक्ष ज्ञानाचा असतो. म्हणजे तो माझ्या अनुभवाचा विषय असतो. देव शोधावया गेलो देवची होऊन गेलो हा शब्दांच्या स्तरावरचा विचार नाहीये. हा अनुभवाच्या स्तरावरचा विचार व्हायला पाहिजे. आणि मग मध्ये अज्ञान निवृत्तीसाठी साधन प्रक्रिया आहे ती मग विचारांच्या स्तरावर आहे, क्रियेच्या स्तरावर आहे, त्याला बहिरंग साधन असं म्हणतात. आणि विचारांच्या स्तरावर आहे त्याला अंतरंग साधन म्हणतात. आणि तत्वम पदार्थ शोधन तर अत्यंत अंतरंग आहे. असे विचार जर आपण केले तर मी खरा कोण आहे हे आपल्याला कळतं. म्हणून अध्यारोपामध्ये जगत निर्मितीचा विचार आहे आणि अपवादामध्ये त्या जगताच्या अधिष्ठानाचा विचार आहे. आणि तो अधिष्ठान विचार मला खूप महत्वाचा आहे. जगताची निर्मिती झाली हे अगदी बरोबर आहे, त्याचा मी एक भाग आहे आज, हेही बरोबर आहे. मग आता अज्ञानाची निवृत्ती करून मी आनंदाचा अनुभव घ्यावा हा विचार मात्र देहाच्या निरासा पाविजे आठाया हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही म्हणजेच पंचकोशांचा बाध होत नाही तोपर्यंत मी आत्मा आहे कसं कळणार. म्हणून इथे बाध विचार किंवा 4 देहांचा निराश विचार हा आपल्याला करावाच लागेल. आणि देहाच्या निरासा पाविजया ठाया ही वाक्य भूमिका जी आहे तुकाराम महाराजांची ती मला समजूनच घ्यावी लागेल. 69वा श्लोक असं सांगतो, सर्व श्रुतींची अवांतर वाक्य अशीच आहेत.
सर्व श्रुतींच्या अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञानाचा बुद्धीत निश्चय होतो व महावाक्य विचाराने त्याविषयीची अपरोक्ष बुद्धी होते. आता इथे आपण मागे जो मूळ एक धागा सोडला होता, अवांतर वाक्य आणि महावाक्य, अशी दोन वाक्य आपल्या पुढे आलेली आहेत की उदाहरणार्थ ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी तो अवांतर वाक्याचा विचार आहे. आणि जेव्हा ते ब्रह्म तू आहेस, म्हणजे ही चार महावाक्य आहेस, ती काय सांगतात? अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे, तत्वमसी महावाक्य आहे, अयम आत्मा ब्रह्म महावाक्य आहे. म्हणजे ज्या वाक्यांनी जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य स्पष्टपणे जोडलं जातं, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य हेच त्या वाक्यांमध्ये सांगायचं असतं. म्हणून इथे काय आहे, त्या महावाक्याचा विचार हा आपल्याला अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून अवांतर वाक्याने काय होतं, ब्रह्मस्वरूपाविषयी जर असंभावना असेल, काही संशय असेल, तर ते संशय दूर होतात आणि पुढे त्याचा अनुभव येण्यासाठी मात्र मला अपरोक्ष ज्ञानाचा विचार करावा लागतो आणि मग मोक्षासाठी मात्र मला अपरोक्ष ज्ञानाचा विचार आहे आणि अपरोक्ष ज्ञान केवळ महावाक्य विचारांनी होतं, हा विचार इथे मांडलेला आहे. तृप्ती हा जो विचार आहे, तो तृप्ती हा विचार करताना आपल्याला शब्दज्ञानही गोळा करावं लागतं आणि अपरोक्ष ज्ञानासाठी आपल्याला त्याप्रमाणे साधनही करावं लागतं. हा विचार आपल्याला करावाच लागेल. असा जोपर्यंत विचार माझ्या अंतःकरणात पक्का होत नाही, तोपर्यंत अपरोक्ष ज्ञान होण्याची वाटचाल आपली मंद मंद असते. ती पळली पाहिजे, साधन पळलं पाहिजे. साखरे महाराज आम्हाला म्हणायचे, विचार जर नेमका आणि नेटका केला तर साधन पळतं, अशी त्यांची भूमिका होती आणि त्यांनी साधन पळायला लागलं. आमच्या बाबतीत त्यांनी विचार केला आणि सांगितला की तुम्ही श्री गुरूंचे शिष्य आहात, तिथं बट्टा लागता कामा नये. श्री गुरु म्हणतात तसाच अभ्यास करा, तुमचे काका म्हणतात तसाच अभ्यास करा, त्यानेच तुमचं सगळं कल्याण होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही खरे आनंद रूपतेचे पात्र व्हाल. हे त्यांनी आम्हाला अत्यंत कळकळीने सांगितलं. आम्ही तसा त्याचा प्रयत्न करत आहोत. आजही तो प्रयत्न चालू आहे. पण आज मात्र अंतःकरणात आम्ही एवढ्या वर्षाचा अभ्यास केल्यानंतर या जीवनात हा आनंद प्राप्त करू शकू, हा मात्र थोडा थोडा निश्चय पक्का व्हायला लागलेला आहे. असं हे साधन नाही का खूप वेळ चालतं, पण तरीही न कंटाळता जो साधन करतो त्यालाच मात्र या आनंदाची प्राप्ती होते, हा विचार पक्का आहे. म्हणून अवांतर वाक्य आणि पुन्हा महावाक्य याच्यामध्ये आपल्याला अवांतर वाक्याचा परोक्ष ज्ञानासाठी उपयोग होतो आणि या परोक्ष ज्ञानाने अवांतर वाक्य कळतात असंही म्हणूया. आणि अपरोक्ष ज्ञानासाठी साधना हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ते निश्चळ ब्रह्म अंतरी बिंबले. ते साधनेचे फळ आहे, ते नुसतं काय म्हणूया अवांतर वाक्याच्या चिंतनाचं फळ नाहीये. त्याप्रमाणे जीवन जगल्याचं फळ आहे. हा विचार आपल्याला करावाच लागेल. पुढे आता 17व्या श्लोकाचा विचार आहे. महावाक्याच्या श्रवण मननाने साक्षात्कार होतो. श्रीमद आद्य शंकराचार्य वाक्यवृत्ती ग्रंथ अपरोक्ष ज्ञानाच्या सिद्धीसाठी महावाक्य आहे असे म्हटले आहे. म्हणून ब्रह्माच्या अपरोक्षतेविषयी मतभेद नाही. कारण महावाक्याचं श्रवण झालं पाहिजे, म्हणजे आधी ते श्री गुरुमुखातनं आलं पाहिजे. आता श्रवण म्हणजे काय, ते श्री गुरुमुखातनं आलं पाहिजे आणि ते शिष्याच्या कानात ते बोललं गेलं पाहिजे. त्या श्रोत्राचा आणि त्या महावाक्य शब्दाचा तो संगम झाला पाहिजे आणि तो संगम झाल्यानंतर मग तिथून पुढे विचार आहे. मनन जे आहे, श्रवण झालं, मग श्रवण झालं तर मग श्रवणाची व्याख्या काय आहे? जीवब्रह्मैक्य ज्ञानाविषयी जे काय चिंतन शब्द सगळ्या गोष्टी आहेत त्याचाच विचार हा खरा त्या श्रवणाचा हेतू आहे. आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळही एकसारा. म्हणजे ते संशयाचं मूळ जे आहे ते तुटलं पाहिजे, त्यालाच तर श्रवण म्हणतात. ते सोडून बाकीचं श्रवण रामकृष्ण हरी सोडून द्यावं आणि त्यातूनच त्याचं मनन होतं. कारण काय आहे, श्रवणामध्ये खूप काही अवांतर वाक्य बोलली जातात. ती वाक्य आपल्याला आपल्या श्रवणातनं काढावी लागतात. मग ते सार रूपाने असलेलं श्रवण हे आपल्याला मनन रूपाने अंतःकरणात विचारात ठेवावं लागतं आणि तेच आपल्याला पुढे निधिध्यासनात नेतं. म्हणून मननामध्ये काय आहे, साधक बाधक विचार आहे. माझ्या अंतःकरण वृत्तीला योग्य असा विचार म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मरूप मी आहे, या वृत्तीपर्यंत जाण्यासाठी असलेला जो साधक विचार आहे तो करणीय आहे. आणि बाधक विचार जो आहे तो काय सांगतो की मी देह मी करता या वृत्तीला घालवण्यासाठी असलेला बाधक विचार मी आत्मा आहे, तोही आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीने साधक बाधक चिंतन करून मग होकारार्थी चिंतन, तो आत्मा मी आहे हा अपरोक्ष ज्ञानाचा विषय आहे. त्या
पाचव्या अवस्थेचा आणि त्यातूनच शोकनाश आणि ही निर्भर काय म्हणूया आनंदमय तृप्ती ही जी काय आहे ती आपल्याला कळून घेण्याची एक व्यवस्था तयार होणार आहे. म्हणून इथे काय आहे की इथे विचार म्हणजे मनन म्हणजेच पुन्हा आत्मानात्म विचारांनीच आत्मज्ञान होते असं कोणीही काही म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण तेच तर खरं आहे. म्हणून इथे काय आहे, इथून पुढे 8 श्लोक जे येणार आहे ते वाक्यवृत्तीचा विचारच सांगणार आहे आणि ते फक्त तत्वम पदार्थ शोधनाविषयीच सांगणार आहे. म्हणून ते काय आहे, अत्यंत अंतरंग विचार आहे आणि ते अत्यंत अंतरंग विचार हे मला कळले पाहिजेत. पुढे 71वा श्लोक असं म्हणतो की अंतःकरण ही उपाधी असलेला जो आत्मा तो अहम हा अनुभव व अहम शब्द यांच्या आधाराने तो कळतो, तो त्वम पदाचा वाच्यार्थ होय. आता त्वम पदाचा वाच्यार्थ म्हणजे आता महावाक्य चिंतनाला सुरुवात झालेली आहे आणि मग त्वम पदाचा वाच्यार्थ. आता त्वम पद आणि तत्पदाचा विचार पुढे येणार आहे. त्वम म्हणजे पिंड सापेक्षतेने बोललेला विचार आणि तत् म्हणजे ब्रह्मांड सापेक्षतेने बोललेला विचार. आता त्वम मध्ये वाच्य काय आहे तर जीव आहे, त्वम मध्ये लक्ष कुटस्थ आहे, तत् मध्ये वाच्य ईश्वर आहे आणि तत्पद लक्ष ब्रह्म आहे. आता ह्या 4 विचारधारा आपण समजून घेऊया की हा जो वाक्यवृत्ती ग्रंथ आहे त्याच्यावर श्री हंसराज स्वामींची ओबीबद्ध टीका आहे. त्याला वेदेश्वरी म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे, तोही वाचनीय आहे. तो माझ्या वाचनात थोडासा आला म्हणून मला त्याचाही थोडासा एक लाभ झालेला आहे. पण वाक्यवृत्ती ग्रंथाचा एक वेगळा अभ्यास सुद्धा करण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे तर हा जो जीव आहे हा सगळं कार्य करतो ना, तो कार्य करणारा कोण जीव आहे, तेव्हा त्या त्वम पदाच्या वाच्यार्थाचा विचार येतो. आता वाच्यार्थाचा विचार या शब्दाचा अर्थ वरवरचा अर्थ असं म्हणूया की ही जी काय आता बोलणी चालली आहे, मी चिंतन मांडतोय, तुम्ही चिंतन ऐकताय, मग जीव रूपाने उदय चिंतन मांडतोय, तुम्ही पुन्हा जीवरूपाने ते चिंतन ऐकताय. आता हे चिंतन मांडणं आणि ऐकणं हा सगळा व्यवहार जो चाललेला आहे तो सगळा वाच्यार्थाने असलेल्या जीवाचा व्यवहार आहे. आणि असा वाच्यार्थाने जी असलेल्या जीवाच्या व्यवहारामध्ये तो या उठल्यापासून ते झोपेपर्यंत जी काय सगळी कर्म करतो ती सगळी वाच्यार्थाने असलेला जीव कर्म करतो. आत्मरूप जीव काही करत नाही. कुटस्थ रूप मी काही करत नसून जीवरूप मी मात्र हे सगळं करतो. पण काय आहे, तो जीवरूप मीनी हे सगळं करावं यात वाद नाही, पण करू न करता राहावं. आणि करू न करता राहायचं असेल तर मज देऊनी जाळीत कर्म फळे, म्हणजे प्रत्येक कर्म मी ईश्वरार्पण बुद्धीने केलं पाहिजे. असं ईश्वरार्पण बुद्धीने मी कर्म केलं तर मग काय आहे, मी आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करू शकतो. म्हणून इथे त्वम पदाचा वाच्यार्थ कोण आहे तर जीव आहे. आणि मग जीवाचं लक्षण काय सांगितलं, अंतःकरण विशिष्ट चैतन्य असा तो विचार आहे की अंतःकरण नावाच्या उपाधीने ग्रस्त किंवा व्यापलेला असा जो जीव आहे तो कोण आहे, तो वाच्यार्थ आहे. म्हणून बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजेच चिदाभास म्हणजेच जीव हे एक वाच्यार्थाचं लक्षण आहे. एवढा विचार आपल्याला केला म्हणजे आपलं सध्या अभ्यास दृष्टीने पुष्कळ चांगलं झालेलं आहे. मग आता तत्पदाचा वाच्यार्थ आहे. मग तत्पदाचा वाच्यार्थ हा 72व्या श्लोकाचा विचार आहे. माया ही उपाधी असलेल्या जगताचे कारण असलेला सर्वज्ञवादी लक्षणांचा परोक्षत्व हा धर्म असलेला व सत्यादी रूपांचा असा ईश्वर हा तत्पदाचा वाच्यार्थ आहे. आता एवढं सगळं मोठं वाक्य घेतलं त्याच्यामध्ये आपण एवढाच विचार करूया की तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. एवढं जर आपल्याला लक्षात आलं तर मग ईश्वर सुद्धा उपाधीने युक्त आहे. मग ईश्वराची उपाधी माया, पण त्याच्या ती स्वाधीन आहे, हा त्यातला भाव आहे. मग त्या ईश्वराचा सुद्धा उपाधीग्रस्त आहे आणि जीव सुद्धा उपाधीग्रस्त आहे. पण जीव मात्र अज्ञानाने वेढलेला आहे आणि ईश्वर मात्र हा ज्ञानरूप आहे, कारण माया त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून इथे ही जी काय 5 लक्षणं सांगितली त्याचाही विचार करूया. आता मायोपाधिक चेतन त्यालाच काय म्हणतात, ईश्वर म्हणतात. आता ईश्वर कसा आहे तर शुद्ध सत्वगुणी आहे. माया नावाची जी उपाधी आहे त्यामुळे तो सतत नित्यमुक्त असा त्याचा विचार मांडला जातो. म्हणून इथे काय आहे, तो ईश्वर नावाचं तत्व हे काय म्हणूया शुद्ध आहे. त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे आणि तो त्या आकाराचा झालाय. प्रत्येक आकारामध्ये तो आहे. मग प्रत्येक आकारात मी त्यालाच पाहावं. अशा पद्धतीने मी माझी कर्म ईश्वराला अर्पण करू शकतो. ही माझ्या दृष्टीने अभ्यासासाठी झालेली सोय आहे. हा एवढा विचार केला तर तत्पदाचा वाच्यार्थ हा आपल्या प्रॉफिटमध्ये आहे एवढा लक्षात येईल. मग आता ती जगत योनी आहे. आता ते जगताचं कारण आहे. आता कारण कसं की त्याने जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. अशा पद्धतीने तो कारण ठरला. मग कारण ठरला तर तो कारण ठरला तर कार्यामध्येही आला. मग कार्यामध्ये आला तर त्यालाच पहा. अशा पद्धतीने जर का प्रत्येकामध्ये आपण हरीच्या दासा
हरिदाही दिशा, असा जर विचार केला तर मीच खऱ्या अर्थाने आनंदाशी एकरूप व्हायला काय वेळ लागणार आहे. म्हणून इथे अभ्यास हा अशा पद्धतीने आपल्याला करता येतो. आणि पुन्हा कसा आहे, तो सर्वज्ञत्व आहे. म्हणजे तो सर्वज्ञ आहे, त्याला प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक गोष्टींचं घडणाऱ्या भान आहे. आणि असा सर्वज्ञ असल्यामुळे त्याला या जगतातल्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. म्हणून तो कर्मफल दाता आहे. तो प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं देतो. अशुभ कर्माची फळं अशुभ, पुन्हा शुभ कर्माची फळं शुभ देतो. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यामुळे दुःखाचे आणि आनंदाचे व्यक्तीच्या जीवनात प्रसंग उभे राहतात. त्याला व्यक्तीच जबाबदार असते, ईश्वर जबाबदार नसतो. म्हणून ब्रह्मावर जेव्हा काय म्हणूया आरोप होतो क्रियेचा, तेव्हा त्याला ईश्वर असं म्हणतात. मग सर्वज्ञत्व ते ईश्वराचं लक्षण ठरतं, ते ब्रह्माचं लक्षण नाही, असं त्याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. आता पारोक्ष बल या शब्दाचा अर्थ, ब्रह्म सतत अपरोक्ष आहे. आता अपरोक्ष आहे, पण काय झालं, त्याच्यावर परोक्षत्वाचा आरोप झाला. आता तोच ते वास्तविक ब्रह्म अप्रमेय आहे, पण जेव्हा त्याचा परोक्षत्वाचा आरोप होतो तेव्हाच ते प्रमेय म्हटलं जातं. मग आता ते प्रमेय म्हटलं की ते काय झालं, आरोपित झाला त्या ब्रह्मस्वरूपावर भाव प्रमेयाचा. मग ते आरोपित भाव आपण प्रस्थापित करायचे आणि खऱ्या आनंदाकडे जाण्यासाठी, अप्रमेय होण्यासाठी त्याचा विचार करायचा. आता सत्याध्यात्मक म्हणजे वास्तविक ब्रह्म निरुपाधिक, काही उपाधी नसलेलं असं आहे. पण जेव्हा त्याला उपाधी येते तेव्हा मात्र त्याला सर्वज्ञत्व, सर्वसाक्षीत्व अशा पद्धतीतनी धर्म येतात. तेव्हाच त्याला आपण काय म्हणूया, ब्रह्म थोडंसं शबल झालं. आता ते शबल होणं हा सुद्धा एक काय आहे, त्याच्यावर केलेला आरोप आहे. अशा पद्धतीने माया ही उपाधी असलेला जो ईश्वर आहे, तो तत्पदाचा वाच्यार्थ आहे. एवढा भाग आपल्याला कळला पाहिजे. आणि तो ईश्वर रूपाने आपल्या पुढे येतो. तो या जगाचा कर्ता आहे, म्हणून मी त्याला कर्म अर्पण करा. ब्रह्माला कर्म अर्पण करता येत नाही. हरिओम तत्सत असं जरी म्हटलं, म्हणजे ब्रह्मला कर्म अर्पण असो तरी सुद्धा ती ईश्वराकडे जातात. हा त्यातला भाव कळला म्हणजे आपलं काम झालं. आता 73वा जो श्लोक आहे तो असं सांगतो, महावाक्याच्या सिद्धीसाठी लक्षणा करावी लागते. एक आत असणारे अप्रत्यक्ष व ज्याला दुसरे आहे असे आहे, तो तर एक पूर्ण सर्वव्यापी प्रत्यक्ष व अद्वितीय असे आहे. अशा तऱ्हेने दोन्ही परस्पर विरुद्ध असल्याने त्यांच्या ऐक्यासाठी लक्षणा करावी लागते. आपण मागे तो विचार केलेला आहे की लक्षणा, एखादं वाक्य जेव्हा सरळपणे आपल्याला कळत नाही तेव्हा ते काय म्हणूया, त्याच्यावर लक्षणा करावी लागते. आता लक्षणा करावी लागते जेव्हा आपण म्हणतो जीव ब्रह्मरूप आहे, तेव्हा त्याच्यामध्ये शंका येते की वाच्यार्थाने असलेला जीव ब्रह्मरूप आहे का लक्षार्थाने असलेला ब्रह्मरूप आहे, असा विचार येतो. आता मी देह मी करता म्हणणारा जीव ब्रह्मरूप आहे का, नाही. मग कोणता आहे, कुटस्थ रूप मी आहे असा विचार करून आनंदाचा अनुभव घेतलेला जो जीव आहे तोच ब्रह्मरूप आहे. हा अनुभवाच्या स्तरावरचा विचार आहे. असा तो विचार आपण जेव्हा करतो तेव्हा मात्र आपल्याला लक्षणा करावी लागते. मग याचा अर्थ काय, त्वम पदाच्या वाच्यार्थाचा त्याग करायचा. आता भागत्याग लक्षणेचा विचार असतोय. जहत अजहत लक्षणा हेच सांगते की सरळ अर्थाचा त्याग करा आणि विरुद्धार्थाचा स्वीकार करा. असं सरळ अर्थ काय आहे, त्वम पदाचा वाच्य हा सरळ अर्थ आहे. मग आता त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे, जीव. मग आता जीवानी त्याच्या जीवाच्या लक्षणांचा त्याग करायचा आहे. म्हणजे काय करायची, बाधित करायची. मी देह मी करता मी भोगता आणि मग मी कुटस्थ आहे असा अनुभव घ्यायचा. आणि तेच कुटस्थ ब्रह्मस्वरूपाशी एक रूप आहे, त्यालाच तत्वद लक्ष असं म्हणतात. आता इथे त्याला लक्षणा करणं असं म्हणतात. वाच्यार्थाचा त्याग, लक्षार्थाचा स्वीकार आणि ब्रह्मस्वरूपाशी प्रस्थापित केलेलं ऐक्य. आता यालाच मुख्य ऐक्य, मुख्य समानाधिकरण अशी भूमिका मांडलेली आहे. ते आपण मागेही पाहिलंय. म्हणून इथे काय आहे, इथे जुळवून घ्यायचा आहे अर्थ. आणि जुळवून घेताना आपल्याला काही थोडीशी तडजोड करावी लागते. आणि तडजोड करून आपल्याला आनंदाचा अनुभव येणं हा आपल्या अभ्यासाचा खरा विचार आहे. पुढे 74वा श्लोक आहे. 3 प्रकारच्या लक्षणेतील येथे कोणती लक्षणा योग्य ठरते ते सांगतात. पुन्हा भागत्याग लक्षणा, त्या पहिल्या 2 लक्षणा आपल्या अभ्यासाचा विषयच नाही. ज्याला जीवनमुक्त व्हायचंय ना त्यांनी मात्र पहिल्या 2 लक्षणांचा विचारच करू नये. तिसऱ्या लक्षणेचा, भागत्याग लक्षणेचा, सरळ अर्थाचा त्याग, लक्षार्थाचा स्वीकार, तो हा देवदत्त या वाक्यातील 2 पदांप्रमाणे तत्वमसी या वाक्यातील पदांची भागत्याग लक्षणेने व्यवस्था लावावी लागते. दुसऱ्या कोणत्याही लक्षणेने लागत नाही. म्हणून काय आहे भागत्याग लक्षणा, तो आता आपण विचार केला की त्वम पदाच्या मधील त्वम पद वाच्य, त्वम पद लक्ष, त्यात वाच्यार्थाचा त्याग, लक्षार्थाचा स्वीकार
आणि मग लक्षार्थाचा स्वीकार केला की ते त्वमपद लक्ष असलेलं कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे दोन्ही एकरूपच आहेत. म्हणून आधी जो अनुभव येतो वृत्तीच्या स्तरावर तो त्वमपद लक्षाचा येतो आणि त्यानंतर मात्र तेच त्वमपद काय आहे, तत्पद रूप आहे. अशा पद्धतीने अहम ब्रह्मास्मी, अहम मध्ये कुटस्थाचा विचार आहे आणि ब्रह्मास्मी मध्ये ब्रह्मांड सापेक्षतेने अधिष्ठान रूपाने असलेल्या ब्रह्मस्वरूपाचा विचार आहे आणि ते मी आहे असं जेव्हा कळतं तेव्हा तो विचार पूर्ण होतो आणि तो विचार पूर्ण करण्यासाठी पुन्हा भागत्याग लक्षणेचाच विचार करावा लागतो. पुढे एक शंका विचारली आहे 75व्या श्लोकाच्या आधी. वाक्यातील 2 शब्दांचा अर्थ आधीच माहीत असेल तर ते 2 शब्द उच्चारताच त्या वाक्याचा लक्षणे वाचून बोध होतो. तत्वत्वम ह्या तत्वमसी वाक्यातील दोन्ही शब्दांचे अर्थ आधीच माहीत असताना त्यांचा अर्थ कळण्यासाठी लक्षणा कशासाठी करावी. आता हे 2 विचार आहेत. तर त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर या 75व्या श्लोकात दिलंय. या वाक्याच्या बाबतीत विद्वानांना संसर्ग किंवा विशिष्ट असे दोन्ही वाक्यार्थ मान्य नाहीत. त्या अखंड एकरसत्वाचा अर्थ मान्य आहे. आता इथे विद्वान शब्दाचा अर्थ ज्याने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे असा विद्वान. नाहीतर विद्वान शब्दाचे अनेक अर्थ आहेत की जो शब्द पंडित असतो त्यालाही विद्वान म्हणतात. तो आपल्या दृष्टीने काही महत्वाचा नाही. इथे संसर्ग वाक्य विशिष्ट वाक्य हे दोन्ही सांगितलेले आहेत. पण तरी सुद्धा त्या वाक्यांपेक्षा आपल्याला तत्वमसीच्या चिंतनात अखंड अर्थ जे आहे की ब्रह्म कसं आहे अखंडैक एकरस अशी जी भूमिका मांडलेली आहे. कारण तेच सर्वत्र आहे. कार्यकारण भावाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तत्वमसीच्या चिंतनामध्ये वाच्यार्थाचा विचार हा जगताशी निगडित आहे, देहाशी निगडित आहे, देह जगाचा भाग आहे. मग वाच्यार्थाने जो विचार आहे तो जगाशी निगडित आहे आणि कार्यकारण भावाचा विचार केला तर कारणाची निवृत्ती कार्याची निवृत्ती कारण रूप असते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, कार्य कल्पित आहे. मग कार्य जर कल्पित असेल तर त्याचं जे अधिष्ठान आहे ब्रह्म म्हणजेच कारण, तर त्या ब्रह्मस्वरूपाशी मला एकरूप व्हायचंय. कार्यामध्ये मला कुठे रमायचंय. कार्यामधनं मला माझी निवृत्ती घ्यायची. माझी अंतःकरण वृत्ती कार्यातनं बाजूला पडली पाहिजे आणि ती कारणात जास्त म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार करणारी तयार झाली पाहिजे. म्हणून इथे तो भेदरहित म्हणजे भेद आला की कार्याची वृत्ती आली आणि भेदरहित आता हा कारणाचा विचार आहे, आत्मस्वरूपाचा विचार आहे, म्हणजे अधिष्ठानाचा विचार आहे, म्हणजेच तत्पदाच्या पुन्हा लक्षार्थाचा विचार आहे, त्वमपदाच्या लक्षार्थाचा विचार आहे. असे विचार जर का केले तर मला लक्षात येईल की जर ब्रह्म हेच माझं स्वरूप आहे मग फक्त मी भेद पाहणं सोडून द्यावं ना. आता मी भेद पाहणं सोडलं तर मी काय आहे, मी अभेदत. म्हणून इथे आपल्याला लक्षात घ्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि तत्सापेक्ष अभेद हे साधन विचार आहेत. पण ते दोन्हीही जेव्हा निमाले होतात तेव्हा मात्र जे उरतं ते अखंड एकरस ब्रह्म असतं. मग असं जे आनंद रूपतेने अनुभवाला येणारं अखंड एकरस ब्रह्म आहे ते बुद्धी मलिन असेल तर अनुभवाला येत नाही. आता मलिनता काय आहे, मी देह मी करता मी भोगता आणि मलिनता काढली की मी तेच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या वाच्यार्थाचा आपल्याला त्याग करायचा आहे. मला ईश्वर व्हायचं नाहीये कारण ईश्वर होताच येणार नाही. कारण ते तटस्थ लक्षणात आहे. ते कधी असतं कधी नसतं. म्हणजे कधी असतं कधी नसतं ते कसं काय मी होणार. जे आहे तेच होणार. त्यालाच म्हणतात ब्रह्म होऊनी अनुभवावे आणि ब्रह्म होऊनी अनुभव आहे. तर पुन्हा काय आहे हे बुद्धी सापेक्षतेने असलेले जे सगळे विचार आहेत ते सगळे माझे बाजूला पडतील तेव्हा मात्र मी अखंड एकरस ब्रह्मरूप आहे. तो अखंडार्थाचा विचार जो आहे हा वाक्यार्थ पुढील प्रकारे आणखीन चांगला स्पष्ट होतो आणि तो स्पष्ट सांगताना जो अंतर्यामी असलेला अहम म्हणून भासतो तोच एकमेव व आनंद लक्षणात ब्रह्म आहे. तो व अंतर्यामी एकच रूप आहे. आता इथे पुन्हा त्वमपदवाच्य पदवाच्य आणि लक्ष असे दिले. त्वमपदवाच्य त्वमपदलक्ष त्वमपदवाच्य जीव त्वमपदलक्ष पुन्हा कुटस्थ. मग ते आता तत्पदवाच्य ईश्वर आणि तत्पद लक्ष ब्रह्म. मग आता या त्वमपद वाच्याने साधन करायचंय म्हणजे जीवानी आणि पुन्हा साधन करून मी कुटस्थ आहे हा अनुभव घ्यायचा आहे आणि त्या तत्पद लक्ष ब्रह्म याच्याशी मी एकरूप व्हायचंय. म्हणजे इथे त्वमपद लक्ष आणि तत्पद लक्ष यांचं काय आहे, मुख्य समानाधिकरण आहे हा विचार आहे. मग इथे काय आहे, मग उपाधीचा त्याग करायचा आहे. ईश्वराने उपाधीचा आधीच त्याग केलेला आहे, त्याला काही अडचण नाही. पण जीवाला मात्र त्याग करावा लागतो आणि त्याग शब्दाचा अर्थ इथे बाद करावा लागतो. मग शरीर ही माझी उपाधी आहे, ते माझं स्वरूप नाही.
मग काय आहे, शरीरासंबंधी विचार करावा की नाही, आजारी पडलं की त्याला काय करावं, औषध गोळ्या द्याव्यात आणि उरलेला सगळा वेळ जो आहे तो अभ्यासात घालवावा. पण ते तसं होतच नाही. त्या आजारावरच माझं लक्ष जातं. मग त्या उपाधीचंच मी विशेषण करतो आणि त्या विशेषणामध्ये माझं मरण घेतं आणि पुन्हा मी नवीन जन्माची सोय करतो. हे सगळे विचार जे आहेत ते चुकीचे विचार आहेत. मग आता कुठला विचार योग्य आहे? की त्वंपद लक्ष मी म्हणजे पुन्हा कुटस्थ आणि तत्पद लक्ष ब्रह्म यांचं ऐक्य आहे, ते मी आहे. म्हणून इथे काय आहे, ईश्वराची लक्षणं सांगितलेली आहेत, ती ऐकून घ्यावीत. ईश्वर कसा आहे, शरण्य आहे, त्याला मी शरण जावं, त्याला नमस्कार करावा. बुद्धी दे रघुनायका, अशा पद्धतीने त्याला नमस्कार करावा, त्याला बुद्धी मागावी, तू मला सत्वबुद्धी दे आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला मला मदत कर. तूच माझा खरा सांगाती आहे. जेथे जातो तू तेथे माझा सांगाती. आता विठ्ठल आणि ईश्वर काय दोघं वेगळे आहेत का? ईश्वरानेच विठ्ठलाचा अवतार घेतला. मग जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. मग त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी माझं जीवन जगलो, त्याला आवडेल, त्याला आवडलं की तो मला सहजच आनंदाकडे घेऊन जाईल. म्हणून 77-78 जो श्लोक आहे, आत्मा अखंड आहे असे ज्ञान झाल्याने काय त्याचा विचार आहे, अशा प्रकारे दोन्ही परस्परात सामावलेले ऐक्य आहे असे जेव्हा यथार्थ ज्ञान होते, तेव्हाच त्वंपद ब्रह्मरूप नाही हा भ्रम निघून जातो. तसेच तत्पद परोक्ष ईश्वराप्रमाणे हाही भ्रम जातो. असे झाल्याने काय साधते, तर ते ऐक जीव ब्रह्मैक्य आनंदरूप ब्रह्म होऊन राहते. म्हणजे जे नको असलेला विचार जो आहे, म्हणजे शरीर सापेक्षतेने तो बाधित होतो. पुन्हा शरण्य ईश्वर आहे ही भूमिका आतमध्ये झाली की त्या तत्पद वाच्याचाही आपल्या दृष्टीने आपलं काम झालेलं असतं आणि मग जे काय उरतं त्याला काय म्हणायचं, केवळ आनंद रूपतेची भाषा. आता ही अभ्यास न करणाऱ्याला कशी कळणार? आता जो अभ्यास करत नाही त्याला ते कळणार नाही, जो अभ्यास करतो त्याला ते कळणार. म्हणून इथे काय आहे, मी मरणारा, मी जन्माला येणारा, ही भूमिकाच त्याच्याकडनं निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर काय मग आहे, तो एक अभंग आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला पुन्हा श्रीरंग. आता श्रीरंगाचा रंग कोणता? आता माझ्या पांडुरंगाचा रंग कोणता? एकच रंग, आनंद रंग. अशा पद्धतीने मी जर का आनंद रंगात डुंबून गेलो तर मग काय आहे, वृत्ती केवळ आनंदाशी एकरूप होऊन राहते. पण प्रथमतः परोक्ष ज्ञानाचा विचार आहे, अभ्यास करावा लागतो. अभ्यास करता करता मी माझ्या आनंदाशी एकरूप कधी होऊन जातो हे माझं मलाच कळत नाही. म्हणून जिथे काय आहे, श्रद्धेने काही गोष्टी स्वीकारायच्या असतात, होय म्हणतात संत श्री गुरु, त्या गोष्टी स्वीकाराव्यात. आणि जे नाही आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तू शरीर नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, असं जे सांगतात तेही स्वीकारावं आणि ते त्या गोष्टी वृत्ती माझ्या अंतःकरणातनं दूर कराव्या. म्हणून इथे काय आहे, हे वेदांत शास्त्राची भाषा मला नीट कळाली की मग काय होऊन जातो, माझा जो भ्रम आहे, माझ्या अंतःकरणात असलेला भ्रम, तो विचार पण मांडलेला आहे. मग गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपे घातले रोवनिया. पण त्याच्या आधी काय, त्याच्या आधी मात्र काय आहे, त्या भ्रांतींचा निराश आहे. त्या भ्रांतीच्या निराशातनच माझ्या आनंदाचा मार्ग मोकळा होतो. जे नाही ते नाही. आता उदाहरणार्थ जग नावाची गोष्टच वास्तवात नाही तर शरीर नावाची गोष्ट येईलच कुठून? पण आहे शरीर तर कल्पित रूपाने आहे, त्यालाच आपण प्रतिती मात्र सत्तावान म्हणतो. मग ते कुठपर्यंत आहे, जोपर्यंत मला भ्रम आहे तोपर्यंत. मग ज्या दिवशी माझा भ्रम निघून जातो त्या अर्थी मी मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. अशा पद्धतीचा विचार सांगणारा हा 78वा श्लोक आहे. 79वा श्लोक असं सांगतो, महावाक्याने अपरोक्ष ज्ञान निश्चित होते. असे असूनही जे महावाक्याने परोक्ष ज्ञानच होते असे म्हणतात, त्यांचे शास्त्राच्या सिद्धांताचे ज्ञान त्यांना शोधते. रामकृष्ण हरी. कारण काय बोलणार आता, जे परत पुन्हा महावाक्याने अज्ञानाची निवृत्ती होऊन अपरोक्ष ज्ञान होते, हाच या अभ्यासाचा खऱ्या तृप्तिदीपाचा विचार आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला आधीचा जो विचार आहे बहिरंग साधनेचा किंवा विवेक वैराग्य समाधी षटक, हा जो विचार आहे तो तेवढाच तितका महत्वाचा आहे. तीव्र मुमुक्षत्व हे आपल्या अंतःकरणात असलंच पाहिजे. आणि हे ज्यांच्याजवळ नाही, मग ते असे भ्रामक विचार म्हणतात. नक्की कशावरून होते? आता कशावरून होते त्याला काय ब्रह्म हातामध्ये काही काढून दाखवता येतं काय? अरे जे 5 ज्ञानेंद्रिय 6 प्रमाणांना कळत नाही, जो ज्ञानरूपतेचा विषय आहे, आता ते तुला तेच होऊन जाणावे लागेल. ब्रह्म होऊनही अनुभवावे, हा त्यातला विचार आहे. मग हे जर कळलं तर ठीक आहे, नाही कळत त्याला कशाला सांगायला जावं. जे कळून घेतात, जे श्रद्धाळू आहेत
आणि ज्यांना आनंदाशी एकरूप व्हायचंय त्यांचा हा अभ्यासाचा विषय. ते सोडून ते रामकृष्ण हरी, मग ज्याला पेलत नाही, हट्टी असतात, त्यांना सोडून द्यावं. आपल्याला मात्र काय आहे, अपरोक्ष ज्ञानासाठी या संत श्री गुरु आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा विचार आहे, महावाक्याचा विचार आहे. तत्वमसी महावाक्य उपदेश भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचारची केला पाहिजे साधके, समर्थ म्हणतायत. मग तत्वमसीचं चिंतन आपण करतोय आता. नुसतं तत्वमसी तत्वमसी म्हणून त्याचा जप केला तरी काय उपयोग आहे. मग ते चिंतन, त्वंपद वाच्य त्वंपद लक्ष, तत्पद वाच्य तत्पद लक्ष, हे सगळे भ्रम दूर होतात आणि मी खऱ्या ज्ञानाचा अधिकारी होतो. म्हणून अपरोक्ष ज्ञानानेच आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. आणि अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी महावाक्यजन्य श्रवण हा विचार आपल्याला करावा लागेल. आता पुढे 80व्या श्लोकामध्ये एक शंका विचारली आहे आणि त्या शंकेचं उत्तरही दिलेलं आहे. ती 80वा श्लोक आपण अभ्यास करूया आणि आज आपण इथे थांबूया. वाक्याने परोक्ष ज्ञानच होते असा तर्क सांगतो, सिद्धांत बाजूला राहू दे. उत्तर, तुमचा शास्त्र सिद्धांत बाजूला ठेवा. स्वर्ग आहे, वाक्याने जसे स्वर्गाचे परोक्ष ज्ञान होते तसेच ब्रह्माच्या बाबतीत समजावे. उत्तर, असे नाही. आता स्वर्गा शब्दांनी स्वर्ग काढला, मग तसंच ज्ञान होतं असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. शब्दांनी महावाक्य काय आहे त्याच्या चिंतनाने तसं होतं. पण तू दावा आहेस या वाक्यात अनुमानाला बगल दिली जाते. म्हणजे तू दावा आहेस हे कोणी सांगितलं, त्या आप्तानी सांगितलं ना. आप्त म्हणजे कोण, श्रीगुरु. आता तू दावा आहेस म्हणजे काय, ते तू आहेस. आता हे काय आहे, बोलणी आहेत. मग आता ते तू आहेस म्हणल्यावर, तू दावा आहेस म्हणल्याबरोबर मी दावा आहे हे मला कळालं, हे मान्य होतं. आणि पुन्हा ते तू आहेस म्हणल्यानंतर मी ते आहे हे कळण्याला का बगल द्यावी. हे सगळे विचार आपल्याला कळले पाहिजे. अशा पद्धतीने बगल नाही द्यायची की ते तू आहेस विचार मला जर कळून घ्यायचा असेल तर तो ते मी आहे या स्वरूपात मला कळला पाहिजे. मग महावाक्यजन्य ज्ञानाने मी तो आहे हे जर कळतं, हा विचार मला पक्का ठेवला पाहिजे. तू दावा आहेस या विचाराने मला कळतं, आप्तानी सांगितलं. तो तर आप्त काही ज्ञानरूपतेचा विचारही बोलत नाही, तू दहावा आहेसच म्हणतो. पण इथे मात्र काय आहे, माझा दहावा घालण्याच संपतं त्या ब्रह्मज्ञानाच्या विचाराने. एकदा जर का मी तो आत्मा आहे हा अनुभव घेतला तर परत परत माझा दहावा करायला मला यावं लागत नाही. म्हणजे माणसाला कळणार कधी, श्रद्धावानाला कळतं. म्हणूनच श्रद्धावान लभते ज्ञान असा जर का तृप्तीचा विषय कळून घ्यायचा असेल तर या तत्वम पदार्थाचं शोधन केलं पाहिजे. आणि त्या दहाव्याची गोष्ट सोडून द्या, कारण का तो दहावा काय आहे तो गोष्टी रूप आहे. पण खऱ्या अर्थाने महावाक्य चिंतन झालं पाहिजे. आणि याचं महावाक्य चिंतन या जीवनात व्यवस्थितपणे होतं आणि जो साधन करतो तो मात्र याच जीवनात मुक्त होतो. हा विचार आपल्याला या 80व्या श्लोकाच्या निमित्ताने करता येतो. आज आपले 20 श्लोक अभ्यास करून झालेले आहेत, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. नमस्कार सर. नमस्कार. 72व्या श्लोकात सगळे जे वर्णन आलेलं आहे ते ईश्वराविषयीचं आहे ना. हो, 72वा श्लोक सगळं ईश्वराचं म्हणजे तत्पद वाच्याचं लक्षण आहे. हा, तर मला मगाशी अशी शंका आली की जीव जो आहे तो मायेची म्हणजे मायेत अडकलेला स्वाधीन आहे. येस स्वाधीन आहे. तर तो माया ईश्वराच्या स्वाधीन नाही आहे ना. माया ईश्वराच्या स्वाधीन आहे ना. माया ईश्वराच्या स्वाधीन आहे. माया नावाच्या उपाधीचा ईश्वराला काहीच त्रास होत नाही. म्हणून माया ईश्वराच्या स्वाधीन आहे. इथे म्हणले ना मायोपाधी, हे पहिलं लक्षण आहे ना. हा, मग ही ब्रह्माची उपाधी झाली. आता मग ब्रह्मालाच ईश्वर म्हणतात. ब्रह्म निर्गुण आहे. मायेच्या उपाधीने त्याला शुद्ध सत्वत्व आहे. आले की त्याला कल्पित ईश्वरत्व येते. म्हणजे ईश्वर शुद्ध सत्वगुणी आहे. माया नावाची उपाधी त्याच्या स्वाधीन आहे आणि त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्याला त्याच्या उपाधीचा त्रास होत नाही. पण मला माझ्या शरीराच्या उपाधीचा त्रास होतो जर मी अज्ञानाने शरीराला मी आहे असं म्हटलं की.
पण माझं अज्ञान जर दूर झालं, मी म्हणजे शरीर नाही, तर मग शरीर नावाच्या उपाधीचा मला त्रास होत नाही. म्हणून जीवाला ज्ञानरूपता ही करून घ्यावी लागते, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करून, आणि ईश्वर हा सहजच ज्ञानरूप आहे. नाही, ते बरोबर आहे. कारण मला माझी अशी शंका, ती स्वतःच्या आश्रयानं राहते ना माया, स्वेच्छया, स्वाश्रया, हा स्वच्या स्वाश्रय, आश्रयाने राहते, स्वाश्रया, स्वतःच्या हा नाही, हा स्वतःच्या नाही. स्व म्हणजे ब्रह्म. हा हा ब्रह्माच्या आश्रय. हा, ओके. हे लक्षात घ्या. हा 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 कारण ईश्वर नावाचं तत्व काय आहे, त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. हे हो हो असं हो हो, बरोबर आहे, बरोबर. स्वाश्रया म्हणजे स्वच्या आश्रयाने, हा म्हणजे स्वाश्रय, ब्रह्माच्या. हा हा. सॉरी. समजलं सर, समजलं. धन्यवाद. उदयदादा, एक प्रश्न होता. बोला. आत्मानुभव आणि ब्रह्मानुभव यामध्ये जगाचा बाद झाला तर आत्मानुभव म्हणजेच ब्रह्मानुभव होतो, असं का? हा, आता कसं आहे की ज्यावेळी आपण साधन करतो ना, त्यावेळी इंडिव्हिज्युअल खूप विषय असतात त्याच्यामध्ये. म्हणजे मी म्हणजे करता नाही, मी म्हणजे भोगता नाही, असे विषय असतात अभ्यास करताना. आणि मग ते अभ्यास करताना मग मीपणा तिथे तो निघून जातो त्याच्यामध्ये. आणि मीपणा निघून गेल्यानंतर मग तिथे एक जो अनुभव येतो, तो वृत्तीच्या स्तरावर आलेला, तो मी आत्मा आहे या पद्धतीने असतो. की तुकाराम महाराज म्हणाले की मी काहीच्या बाही झालो. अच्छा. हा, आता काहीच्या बाही झालो हे कसं काय सांगितलं त्यांनी? तर ते वृत्तीच्या स्तरावर झालं म्हणून कळालं. अच्छा. आता आता जे काय कळलंय ना, तर हा. ते सर्वांमध्ये पहा. तर याला म्हणतात व्यापक ब्रह्माचा अनुभव. ओके. हा, अशी सांगणारी कोणीतरी व्यक्ती त्याला भेटते. भले ती आपली श्रीगुरु असू शकते, भले ती तत्सापेक्ष म्हणजे तेवढ्याच योग्यतेची असू शकते, की आता तुला हे कळालं, आता तू सर्वांमध्ये पहा, अशा पद्धती. हा, पण म्हणजे सर्वांमध्ये पाहायचं म्हणजे म्हणजे रीता ठाव नाही, राघवी विना हा, रीता म्हणजे ठाव मुख्य नाही मुद्दा काय तसं. आहे, आता मला पिंड पिंड सापेक्षतेने मी आत्मा आहे हे कळालं, पण ऍट द बरोबर. सेम टाइम समोरचे सुद्धा ते तसेच आहेत. आणि त्या तसेच आहेत अशा समजुतीतनं जेव्हा माझी आणि त्यांची बोलणी होते, म्हणजे इंटरॅक्शन होते, तेव्हा ती राईट. ती जी काय आहे ती खऱ्या अर्थाने झालेली जीवब्रह्मैक्यता आहे. म्हणजे आणि मग त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहेत का? म्हणजे जसं काय करायचं आत्मानुभवासाठी ते काही नाही, तो त्यांचा श्रीगुरूंचा आशीर्वाद आणि त्या व्यक्तीने बोललेल्या आशीर्वादावरच काम बघतो. ओके, ओके. म्हणजे काहीच काळजी करायचं आत्मानुभवापर्यंत काम नाही. कशा प्रक्रिया आहेत ना आपल्याला. आत्मानुभवापर्यंतच कष्ट घ्यायचे. बरोबर. हा, ब्रह्मानुभवासाठी काही नाही. ते ते म्हणतात तसं आपलं येस गो ऑन, जे व्हायचं ते होऊन जात, असा तो भाव. तिथं काळजी करायचं काहीच कारण नाही, इथपर्यंतच धडपड आहे सगळी. माणसाला दम लागतो इथंच. पण अभ्यास करा. असं होऊ शकतं का की आत्मानुभव आल्यानंतरही परत जगामध्ये परत रमला व्हावा किंवा त्याचे परत अजिबात नाही होत. नाही नाही. नाही, आला म्हणजे आलाच, त्याची काही काळजीचं कारण नाही. कारण त्याला तिथं परत ती रिव्हर्सिबल प्रक्रिया झाली तर त्या ईश्वराचा उपयोग काय? त्याच म्हणणं आहे ना. हा, तू आनंदाचा ठेवा आहे, तू कळून घे. कळून घे म्हटल्यावर आपण जर का कळून घेतलं, तर मग त्याचा पुढचा जो क्रमविकास आहे तो त्याला करणीयच आहे. त्याला पर्याय नाहीये. थँक्यू. म्हणजे ते आनप महाराज म्हणून एकांचे गुरु होते, म्हणजे ते रंगनाथ महाराज परभणीकरांच्या परंपरेतले. म्हणजे पण ते रंगनाथ महाराज फार स्पष्ट बोलायला, म्हणजे तर आनप महाराजही फार स्पष्ट बोलायला होते. त्यावेळी असाच प्रश्न झाला होता. तर ते त्यावेळी म्हणाले, ईश्वराच्या बापाला सुद्धा चुकत नाही आनंद रूपता द्यायला, अशा भाषेत ते बोलते. आता मला ते बोलता येत इतके ते म्हणजे बोलायला स्पष्ट होते, पण ते आपल्याला बोलता येत नाही तसं. बरोबर. हा, त्यातला भाव. म्हणजे तिथे काळजीचं कारण नाही. हा, थँक्यू. मला एक शंका आहे उदय सरजी. हा, म्हणजे मला खरं नेहमीच ही शंका आहे. आणि
म्हणजे ती संकल्पना मला क्लिअर होतच नाही. अ, ती अशी की जीव संकल्पना क्लिअर आहे, म्हणजे हं, डेफिनेशन प्रमाणे, हं, की अ, कुटस्थ आत्मा, त्याचा चिदाभास, बुद्धीत पडलेला प्रकाश, हं, हे तिन्ही मिळून जीव, हं, राईट? हं. आणि म्हणजे आता कुटस्थ म्हणजे तेच ब्रह्म, तेच कुटस्थ म्हणजे आत्मा. लक्ष्यार्थाने असलेलं कुटस्थ. हा, लक्षार्थाने. आणि जीव म्हणजे तिन्ही मिळून. हो. मला ना समहाऊ ईश्वर कुठे प्लेसेस करता येत नाही, कारण तो मला कळत तुम्ही नाही ईश्वराची की व्याख्या करून घ्या. मी केली ना, ब्रह्म अधिक की तो, माया अधिक हो, मायेत पण ते पडलेलं ब्रह्माचं इमॅजिन प्रतिबिंब. होत नाही. ईश्वरला मी कुठे बसू इथे, असं मला नेहमी प्रश्न पडतो. आता काय, आता तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं की ईश्वरानेच ही सृष्टी धारण केलेली आहे. तोच त्या प्रत्येक सृष्टीमध्ये तोच व्यापून आहे. असा जर विचार केला, त्याचंच अस्तित्व आहे, असा विचार केला की त्याचं अस्तित्व हे आपोआप तुम्हाला कळेल, अशा अर्थाने. म्हणजे एक प्रकारे मी थोडा विचार करू शकते ह्या ईश्वराच्या बाबतीत, म्हणजे जरी मी त्याला प्लेस नाही करू शकले, कारण इथे आपण ब्रह्माला प्लेस केलं ईश्वर हा कुटस्थामध्ये. तर्काने स्वीकारावा लागतो. नाही आलं नाही, का म्हणजे लक्षात? तर्काने मला जगत काय आहे, म्हणायचंय, जगताचे व्यवहार चालू आहेत. हो, पण मला तर्कानी पण प्लेस करता येत नाही. म्हणजे हम्म. एक सांगते, मला जे करता येतं ते आधी सांगते, की कूटस्थ हा ब्रह्म हे प्लेस करता आलं, ते राईट? कसे केले? ते तुम्ही हां, तर्काने ते केले का कसे केले? नाही, कल्पनेनेच केलं, पण मग असं कूटस्थ, हेही कल्पनेने करा. मग तेच तिथे मला काय अडचण येते ते सांगते. की कूटस्थ मी प्लेस करू शकते, हं, आणि मग बुद्धीत पडलेला प्रकाश, चिदाभास प्लस बुद्धी आणि हे तिघं मिळून जीव, हे मी प्लेस करू शकते. हं. पण मला ईश्वर इथे कुठे ह्या समीकरणात येतच नाही. पण मग तरी सुद्धा एक छांदोग्यातला विचार मला मी आणू शकते इथे ओढून ताणून, म्हणजे हं, हं. की छांदोग्यात काय म्हणलंय, की वर बसलेला साक्षी पक्षी आणि हं. खालचा तो जीव पक्षी. बरं. तर इथं तो वरचा साक्षी पक्षी ईश्वर असं मी बघू शकते. हो. पण आता ह्या, वर ह्या शब्दाचा अर्थ हे धरायचा, सुपरलेटिव्ह. म्हणजे तो हां, सुपिरियर धरायचा. सुपरलेटिव्ह म्हणजे आता हां, सुप्रीम जीव, धरायचा. हां, जीव पक्षी सुद्धा हां. मानूनच आपण त्याचं म्हणजे हे समजण्यासाठी, बघा, हां, बुद्धीत पडलेलं समजण्यासाठी. आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे याचा अर्थ काय झाला? जीव सुद्धा कसा आहे? प्रकाशितच आहे, पाहायला हं, गेलं तर. तेच बरोबर म्हणजे आहे मग ना? तसा मी आभासीकच आहे. तसाच तसा, ईश्वरही आभासिक आहे. कारण त्याच्यामध्येही ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. म्हणजे मायेत पडलेलं हां, ब्रह्म. बस अशा हां. अर्थाने विचार केला की झालं काम. अच्छा, आपल्याला म्हणजे मग जीवन ह्या कुठपर्यंत संदर्भात, स्वीकारायचं आहे माहिती आहे का? की त्याच्या आज्ञा पाळल्या मी आणि त्याला हं, कर्म अर्पण केली, तर माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत व्हायला मदत होणार. अच्छा, एवढं म्हणजे मी मोठं आता इथे जो छांदोग्याचा विचार आणला, हं. तिथेच मी ईश्वराला वरच्या लेव्हलवर मानायचं आणि जीवाला खालच्या लेव्हलवर मानायचं. केवळ कर्म अर्पण करण्यापुरतं. करण्यापुरता, भक्ती करण्यापुरता. आणि वास्तवात ईश्वर जितका ब्रह्मरूप आहे, तेवढाच मी ब्रह्मरूप आहे. हां, नाही, मला सारखं ते एका पातळीला आणून काय, आम्हाला भक्ती करायची, त्यामुळे आय वॉन्ट टू कीप हिम भक्ती करायची तर वर वर विठ्ठलाची ठेवायचंय. सगुण साकाराची करा. नाही, ईश्वराने म्हणजे आपल्याला मला काय, मी सारखं मी पण मायापादिक ईश्वर असं मला एका पातळीवर नाही आणायचं. पण म्हणजे मला काय म्हणायचंय, विठ्ठलाच्या की पातळीवर आणा, काही फरक पडत हां, मला त्याला उच्च पातळीवरच ठेवायचंय मनाने आणि विचाराने. कारण पण तशा ह्यानी विचार करायचा का? म्हणजे अ, हां, तुम्ही त्याला उच्च पातळीवर ठेवा. तो उच्च पातळीवर आहे. पण हं, कधीतरी सुद्धा म्हणजे त्या संत जनाबाई आहेत किंवा तुकाराम महाराज आहेत. आता तुकाराम महाराज तर भांडतात विठ्ठलाशी. आता तोच विठ्ठल ईश्वर आहे. पण आता मग हे तुकाराम सगळं महाराज म्हणतात, की "अरे काय बाबा तू काय समजतो स्वतःला? तुला माझ्यामुळं महत्व आहे." मग अशा रीतीने सलगी सुद्धा करावी त्याच्याशी कधी. नाही, आता माझं तर अजून ABCD मधलं मी समजून घेते कोण ईश्वर आहे. त्यामुळे मी सलगीचं लांबच राहिलं. पण पण म्हणजे पण असं, आता कसं मित्राबरोबर सलगी असते की नाही, किंवा आता आपले हं, वडील आहेत, जरी आपण म्हणूया मोठे आहेत, वयातला हं, फरक आहे वगैरे, तरी सुद्धा त्यांच्याशी सलगी आहे ना. सुप्रीम आहेत ते हं, आपल्यापेक्षा. हं, हं, आता हं, माझी आणि माझ्या श्रीगुरूंची सलगी नसावी काय? हं. हा भाव आहे. हो म्हणजे ना, ते तर मला नेहमी श्रीगुरू आज्ञा देतात. बरोबर आहे. हं, पण हं, कधी जर वेळ आली, तर श्रीगुरूंना म्हणावं ना, की "काका नाही तुम्ही हे जरा असं करून बघा." पण हं. तेवढी हे पाहिजे हां, त्यांच्याबरोबर म्हणण्या इतपत. हां, तेवढी साधना झालेली पाहिजे. तेवढं साधना नाही.
तेवढं प्रेम असलं पाहिजे, साधनापेक्षा प्रेम असलं पाहिजे, असा तो भाव आहे. साधना करत करतच प्रेम हा, होणार ना पण. प्रेमभाव तयार झाला पाहिजे. कैसा माझ्या हम्म. विठ्ठलाचा प्रेमभावो, देव तोची गुरु होय, असा हो. असा तो विचार आहे. सलगी पण असा म्हणजे आता ह्या समीकरणामध्ये ईश्वराला मी जीवाच्या खालच्या पायरीवर आणि नाही तो आणायचं. वर असं बसवायचं का त्याला? तो वर काय आहे, तर मला त्याला कर्म अर्पण करता येतात आणि मी शुद्ध होतो कर्माच्या बाबतीत आणि उपासनेच्या बाबतीत. तो ईश्वरच विठ्ठलाचं रूप धारण करतो आणि तो माझ्या उपासनेची सोय लावतो. त्यामुळे या अर्थाने तो सुप्रीम आहे. सगळ्याच अर्थाने आहे ना माझ्या मते पण तरी. एरवी तो माझा जवळचाच आप्तच आहे ना तो, हम्म, हम्म, हम्म. कारण तोच माझ्या श्री गुरूंचं रूप घेऊन आलेला आहे. नाही, तो श्रीगुरु हे ब्रह्मरूपात आहेत ना, हो, ईश्वर नाही. ब्रह्मरूपाचे, पण वाच्यार्थाने काय आहे? लक्षार्थाने ब्रह्म तत्पद लक्ष. मग वाच्यार्थाने काय आहे? मी श्रीगुरूंना तेच म्हणालो की तुम्ही जर ब्रह्म असाल तर तुम्ही तत्पद वाच्याने ईश्वर आहात म्हटलं. तर ते म्हणाले होय, पण हळू म्हणाले ते. फार जणांना ऐकू जाणार नाही अशा पद्धतीने होय म्हणाले. नाही, हे तर मी आता फक्त ईश्वर कल्पना माझ्या पिंडामध्ये मी विचार बरं, जाऊ करते दे, आणि तुम्ही ईश्वर हा बाजूला ठेवा, सद्गुरूंना ईश्वर म्हणा, काही अडचण येणार नाही, तरी चालेल. इथे एक अडचण येते, तो भाग वेगळा, ते नंतर विचारते. पण पण ते पण आहे, तो एक वेगळा मुद्दा आहे. पण आता म्हणजे तुम्ही ईश्वरच समजण्यात सद्गुरूंना मला ईश्वर म्हणा, काही अडचण नाही, तिथेही तुमचा प्रश्न ईश्वर सॉल्व्ह. समजण्यातच अडचण होतीये माझी कायम, पण काय की नाही, मी कर्म अर्पण करण्यासाठी ईश्वराची योजना आहे. हरिओम तत्सत म्हणत नसेल तर म्हणजे तो गुरु एक प्रकारे चिदाभास सारखाच आहे का? आहे, तो चिदाभास सहितच आहे. बुद्धीत पडलेलं, सॉरी, मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. माया फक्त आता मी जीव आभास म्हणून केलं, जे त्याची व्याख्या आहे. पण जीव म्हणून मी जे बघती आहे ते म्हणजे माझ्या मलिन बुद्धीमधलं मी चिदाभास बघती आहे. मग ते मलिन मधलंच आहे असं नाहीये, ते शुद्ध ब्रह्माचं आणि मग सुद्धा. मी ईश्वर म्हणून बघायचं तर ते हायपोथेटिकल शुद्ध बुद्धीतलं म्हणजेच बघायचं का? मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. हम्म. आणि तुम्ही जेव्हा कूटस्थाचा विचार करता त्यावेळी ईश्वर दृष्टीने तुम्ही ब्रह्म हा अर्थ घ्या त्याला सापेक्षतेने. नाही, कुटस्थला मी ब्रह्म समजते, ते वेगळं झालं, पण ते वेगळा विषय ईश्वराला आहे. समजण्यातच घोटाळे होतात. नाही, ईश्वर हा ब्रह्मस्वरूपातच काय आहे, ते मायेचंच ब्रह्मस्वरूपाचं पडलेलं प्रतिबिंब आहे. हा त्यातला भाग आहे, असा तुम्हाला स्वीकारच करावा लागेल. म्हणजे कुटस्थातच एक पदर समजायचा ईश्वराचा. आता तोच ईश्वर जीव झाला, तोच ईश्वर पाणी झाला, असंच म्हणायचं. त्यांनी निर्माण केलं, तोच सगळं झाला. मग प्रत्येकात तो आहे, अशा रीतीने त्यालाच पाहावा. म्हणजे ईश्वर आणि कुटस्थ जवळजवळ समजून टाकायचे एकच. नाही, जवळजवळ नाही. कूटस्थ म्हणजे शुद्ध ब्रह्म, म्हणजे शुद्ध विचार येतो. आणि त्याच्याच जवळ थोडासा पहिलं प्रतिबिंब तो ईश्वर. नाही, आपण पहिलं अनेक दुसरं प्रतिबिंब असा नाही विचार करायचा कधी. त्याच्या जवळ लांब हा विचार नाही करायचा. पिंड सापेक्षतेने कुटस्थ आणि बुद्धीत पडलेलं कुटस्थाचं प्रतिबिंब, आणि ब्रह्मांड सापेक्षतेने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा ब्रह्म आणि मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, असे दोन कन्सेप्ट आपले विचारापुरते घ्यायचे. तिथे तो जो ईश्वर आहे ब्रह्मांडामधला, हम्म. तो निराकार ते कळतं, पण हे मग तो पिंडातला निराकार कळत असतो, नाही. तो साकार होतो ना अवतार रूपाने. पण तो पिंडातला ईश्वर मला काही कळत नाही असं म्हणते. पिंडातला ईश्वर मग असा आहे, तो नियमन करतो ना पिंडाचं, खूप घटना घडवून आणतो ना तो, म्हणजे याचा अर्थ तो पिंडात सुद्धा आहे, असा अर्थ घ्या. पण त्याचं लोकेशन काही नाही आहे, सगळीकडे. लोकेशन असं तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे याच्यात कसं लोकेशन मिळतं, आपल्याला लोकेशन देता येतं, मी कुठं आहे किंवा माझा पत्ता कुठे आहे, तसं नाही. त्याचा पत्ता सगळीकडे आहे, तो कुठे नाही असं नाही, सगळीकडेच आहे. त्याचं पिंडात लोकेशन सगळीकडे आहे. मग पिंडात पिंडातला हेच आहे ना, अघटित घटनापटी असे आपल्या जीवनात घडून आणतो, आपल्याला केलेल्या कर्माची फळं देतो. या पद्धतीने त्याचं लोकेशन तुम्ही करू शकता. असं नियमन करतो, अशा पद्धतीने करू शकतो.